मित्रांनो, तुम्ही हम्पी आणि बदामीचा प्लॅन करताय. 3 दिवसामध्ये हम्पी आणि बदामी कसं कव्हर करायचं ते बघूया. डे 1ला सकाळ विरूपाक्ष मंदिरापासून सुरू करा. त्याच्यानंतर तिथली पुष्करणी, बाजारपेठ, लक्ष्मी हाततीन ते झालं की तिथून पुढे गेलं की तुंगभद्रा नदी शेजारी कोराकल राईड करा. राम मंदिर बघून घ्या. श्रीकृष्ण मंदिर, अच्युतराय मंदिर, कडेल कलू गणेश मंदिर, हेमकुंड मंदिर समूह, 12 फूट उंच बडवे शिवलिंग, लक्ष्मी नरसिंहमूर्ती, विजय विठ्ठल मंदिर, तिथे असलेलं संगीत मंडप, 50 रुपयाच्या नोटेवर असलेले स्टोनचे रेट, हे बघून झाले की नंतर लोटस महाल बघा, एलिफंट स्टॅबल बघा. हे तुमचं डे 1ला कव्हर होईल. डे 2 ची सुरुवात अंजनाद्री हिलच्या सूर्योदयापासून करा. त्याच्यानंतर पंपा सरोवर, सूर्य गुफा ते बघून झालं की हम्पीमध्ये असलेल्या झूला जा. ओपन जीप सवारीचा अनुभव घ्या. तिथे वेगवेगळे प्राणी बघायला भेटतील, वाघ, सिंह असे. आणि सूर्यास्त मातंग हिलवरून बघा. डे 2 इथे संपतो. डे 3ला सकाळी हम्पीमधून स्टार्ट करून बदामीला पोहोचा. 3 तास ट्रॅव्हलिंग आहे. तिथे पोहोचल्यानंतर तिथल्या केव्ज बघा. थोडंसं चालत गेलं की उंचीवरती अशी मंदिरं आहेत. फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी एकदम सुंदर जागा आहे. त्याच्यानंतर भूतनाथ मंदिर जे पाण्यामध्ये आहे ते बघा. अशा प्रकारे आपली हम्पी बदामी ट्रिप 3 दिवसात कव्हर होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो. धन्यवाद.